वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलाय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी वाटपात अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळाल्याचं समोर आलंय। अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला 85,034 कोटी रुपये निधी, तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विभागाला 56,980 कोटींचा निधी आणि शिंदेंच्या शिवसेनेला 43,311 कोटींचा निधी अर्थसंकल्पात दिला गेलाय। त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागाला तिसऱ्या क्रमांकावर टाकत निधी वाटप झाल्यामुळे आता यावरनं अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त होतीये। ज्या खात्याला जे बजेट द्यावं लागतं, पीडब्ल्यूडीला द्यावं लागतं, इरिगेशनला द्यावं लागतं, जे खाते ज्यांच्या वाट्यात आहे। आता इरिगेशनचे डेव्हलपमेंट आपण नदीजोड प्रकल्प करणार आहोत, पीडब्ल्यूडीचे रोड बांधणारच आहोत। जे खाते ज्यांच्याकडे आहे त्या खात्यांना त्यांनी केलेली मागणी, ज्या खात्यांनी जी मागणी केली होती वित्त मंत्र्याकडे, अजितदादा पवारांच्या खात्याकडे, शेवटी बजेट हे माननीय अजितदादा प्रिपेअर करतात, मग ते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी बसून ते अंतिम करतात। कोणतेही बजेट काही एकटं कोणी होत नाही। आमचं सरकार तीनही म्हणून बजेट तयार केलं आहे। असं कुठेही कुठल्याही खात्याला किंवा मंत्र्याला अशी वेगळी तरतूद नसते, त्या विभागांची तरतूद असते आणि असं काही नाही आहे आमच्या मंत्र्यांना कमी आणि अजितदादांच्या मंत्र्यांना जास्त। ज्या खात्याला ज्या विभागाला जो निधी असतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो, फक्त मंत्र्याकरता नसतो। केवळ विरोधक लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरवण्याकरता अशा पद्धतीच्या टीका करतात। तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना देवेंद्र फडणवीस सरकारनं निधी न दिल्यामुळे बंद पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सणासुदीसाठी आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यामुळे या योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या योजना फक्त कागदावरतीच उरल्यात अशी चर्चा आहे। आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, तीर्थाटन योजना बंद का झाल्या असा सवाल विरोधकांनी केलाय। मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही असा दावा सरकारनं केलाय। एसटी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधाविधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार। कुठलीही योजना बंद केलेली नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता, तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असाच चालू राहणार आहे। तर याच मुद्द्यावरती चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यासोबत विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री, पण आता तो पण गायब झालेला आहे। कोणतीही योजना राज्यात बंद होणार नाही। माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलं आहे। सरकार म्हणून मी सांगतो आहे, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही। उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी येऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येऊ शकतं, पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं। तर राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, पण लाडक्या बहीण योजनेच्या तरतुदी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये घट करण्यात आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद झाली आहे, तर गेल्या वर्षी केवळ 9 महिन्यांसाठी तब्बल 46,000 कोटींची तरतूद झाली होती। तर 36,000 कोटींमध्ये फक्त 2 कोटी महिलाच त्याचा लाभ घेऊ शकतात आणि जानेवारी अखेरपर्यंत 2 कोटी 41 लाख लाभार्थ्यांनी
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता येत्या काळात लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं. त्याच्याचबरोबर दादा जे म्हणतायत की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात. आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू, आम्ही कर्जमाफी करू. मग तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती. त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे. एकतर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि लाडक्या बहिणींच्या ह्याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला हे आता कळत आहे. एकनाथराव शिंदेनीच ती ही योजना आणली होती. मग त्यांची घोषणा तुम्हाला मान्य नाही का? नसेल तर त्यावेळेला 3 फोटो लागत होते की एका बाजूला एकनाथराव शिंदेची मला लाडकी बहीण, माझ्या लाडकी बहिणी, मला लाडका भाऊ म्हणा. दुसऱ्या बाजूला दादांचे फोटो लागत होते, मला लाडका भाऊ म्हणा. तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागत होते, मला लाडका भाऊ म्हणा. का तुम्ही त्या बहिणींना फसवलं? आणि म्हणून 2100 रुपये कालही मी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य बघितलं. ते नाही म्हणत नाहीत, फक्त कधी देणार ते सांगत नाहीत. त्यामुळे ते आधी कधीच बोललो नाही हे म्हणतात, हे खरं नाही. पुढची बातमी एक मोठी बातमी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपांच्या फैरीमध्ये सापडलेल्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र याच मुद्द्यावरनं आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मुंडेंचा राजीनामा झाला, पण ते मंत्री आहेत की नाही तालिकाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी ते सांगावं अशी मागणी नाना पटोलेंनी विधानसभेत केली. मात्र पटोलेंच्या मागणीवरती थेट मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती आहे. नाना भाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन. आपल्या रुलिंगच्या पूर्वी नानाभाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. तुम्ही विचारलं ते तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत.